कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. मी येते. देव 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 I'll come straight to the point. तुझं यशवर प्रेम आहे? इथून पुढे तू कुठेही कुणाही समोर तुझ्या आणि यशच्या नात्याबद्दल काहीही बोलणार नाहीस. जागीरदारांकडून श्वेताच्या बाबतीत काही गोष्टी चुकल्यात आणि तेच रिपेअर करण्यासाठी मी श्वेताच्या आईला प्रॉमिस केलंय की मी श्वेताचं लग्न लावून देईन. त्यामुळे मला वाटलं की यश आणि श्वेता कम्पॅटेबल आहेत, तर त्यांचं लग्न लावून द्यावं. आणि हेच मी सगळ्यांसमोर अनाऊन्स केलं. पण जेव्हा मला कळलं की तुझ्या आणि यशमध्ये फ्रेंडशिप प्रेम आहे, तेव्हा मला वाटलं की तुला विचारावं, कन्फर्म करावं. हे बघ रेवती, जर काही असं असेल तर तू मला आत्ताच सांग. हे लग्न मी कॅन्सल करीन, कारण की माझ्यासाठी माझ्या बहिणीचा आनंद सर्वात इम्पॉर्टंट आहे. सॉरी अजय, पण तुम्हाला कोणी सांगितलं माझं आणि यशचं एकमेकांवर प्रेम येते? नाही म्हणजे आम्ही फक्त बोलतो. आमच्यात असेल ना तर फक्त मैत्री आहे. आणि अशा 4 रॅन्डम भेटींना यश जर प्रेम समजत असेल तर त्याला काहीच अर्थ नाहीये ना. यशी असंच काहीतरी बोलत होता, पण लीलाला कन्फर्म वाटतं की तुमच्या दोघांमध्ये प्रेम आहे. एजे, तुम्हाला तर माहिती आहे ना ताई कशी आहे. ती ना खूप निरागसपणे पाहते सगळ्या गोष्टींकडे. आणि ती किती फिल्मी आहे. म्हणजे तिच्या मते ना एक लड़का और एक लड़की कभी दोस्त नहीं हो सकते. पण असं असतं का? नसतंच. मग झालं तर. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.